नमस्कार. माझं नाव आहे सोनाली आणि आज मी तुम्हाला अशी एक रेसिपी दाखवणार आहे की जी कैरीपासून बनते. म्हणजे कैरी जशी मार्केटमध्ये यायला सुरुवात होते तेव्हा त्याच्यापासून फणस, सरबत, लोणचं, कैरीची चटणी, मुरंबा असे आपण बरेच प्रकार करतो आणि त्याच्यात अजून एक पदार्थ करतो तो म्हणजे वाटली डाळ. आज मी तीच वाटली डाळ तुम्हाला दाखवणार आहे, पण त्याच्यात थोडासा मी एक ट्विस्ट दिलेला आहे. चला तर मग लागूया कामाला. चला तर मग आता तुम्हाला एक वाटली डाळची एक नवीनवाली रेसिपी दाखवते आहे. रेग्युलर करतात त्याच्यापेक्षा बरीच वेगळी आहे. तर त्यासाठी मी काय केलं आहे, इकडे घेतली आहे अर्धी वाटी भरून मी चणा डाळ आहे. ही रात्रभर मी भिजत घातली होती. जर तुम्हाला संध्याकाळी करायचं असेल तर तुम्ही सकाळी भिजत घाला. मला सकाळला करायचं होतं म्हणून मी रात्री भिजत घातलेली आहे. तर ही अर्धा वाटी चणा डाळ आहे. मी काय केलंय, अर्धा वाटी चणा डाळसाठी इकडे एक छोटीवाली कैरी घेतलेली आहे. थोडंसं आलं आहे, खोबरं आहे, कोथिंबीर आहे. मी 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. कढीपत्त्याची पानं आहेत. त्याच्यानंतर आपल्याला लागणार आहे मीठ, हळद, तेल, जिरं आणि राई आणि हिंग. जवळ-जवळ सगळं नेहमीचंच साहित्य आहे, पण रेसिपीमध्ये थोडा चेंज आहे. तो मी तुम्हाला पुढे दाखवते की कसा आहे तो. सगळ्यात प्रथम आपल्याला काय करायचं आहे, ही भिजवलेली जी चणा डाळ आहे या मिक्सीच्या जारमध्ये आपल्याला ह्याला असं थोडं खडबडीत असं वाटून घ्यायचं आहे. तुम्ही बघतच असाल आपली चणा डाळ ही वाटून झालेली आहे. अशी मी खडबडीत अशी वाटलेली आहे जाडसर. ह्याच्यात वाटताना मी काही टाकलं नव्हतं, फक्त पाण्याबरोबर ह्याला वाटून घेतलेलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, एखाद्या स्टीलच्या भांड्यात काढून कुकरला ह्याला 2 शिट्ट्या लावून घ्यायच्या आहेत आणि ह्याला शिजवून घ्यायचं आहे. तुम्ही बघतच असाल आपण जी डाळ शिजवली होती, म्हणजे 2 शिट्ट्या लावून आपण शिजवली होती, ती शिजल्यानंतर अशी दिसते. ह्याला मी थोडंसं फोडून घेतलेलं आहे, म्हणजे तोडून घेतलेलं आहे आणि ह्याला असं चमच्याने मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, मी गॅसवर पॅन ठेवलेला आहे मीडियम फ्लेमवर. आता आपण ह्याला फोडणी करून घेऊया. तर सगळ्यात प्रथम मी ह्याच्यात तेल टाकून घेणार आहे. ॲक्च्युली वाटली डाळ असते ह्याला वरून फोडणी देतात, डाळ शिजवून वगैरे घेत नाही. पण काय काय वेळेला काय होतं, ती कच्ची डाळ असते तर पोटात गॅस वगैरे होण्याचे चान्सेस असतात. जर थोडी आपण ह्याला शिजवून 2 शिट्ट्या वगैरे लावून शिजवून घेतली तर ती पचायला देखील आपल्याला हलकी होईल. तर इकडे मी तेल टाकून घेतलेलं आहे. तर सगळ्यात प्रथम आपण फोडणी करूया. मी इकडे हिंग टाकून घेतलेला आहे. चणा डाळ आहे तर हिंग तर पाहिजेच. थोडंसं जिरं, थोडीशी राई, आता आपल्याला काय करायचं आहे, ह्याच्यात कढीपत्त्याची पानंही टाकून घ्यायची आहेत. या मिरच्या देखील टाकून घ्यायच्या आहेत. थोडंसं आलं, कोथिंबीर आणि हे आपल्याला नंतर ऍड करायचं आहे. आता ह्याच्यातच आपल्याला हळद टाकून घ्यायची आहे आणि चवीप्रमाणे मीठ. हे व्यवस्थित असं मिक्स करायचं आणि ह्याच्यात ही शिजवलेली आपण डाळ ऍड करायची. अजून मी ह्याच्यात कैरी वगैरे टाकलेली नाही आहे, ती आपल्याला नंतर टाकून घ्यायची आहे. ह्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. आता आपण राहिलेले एक एक सगळे इन्ग्रेडियंट ह्याच्यात ऍड करत जाऊया. सगळ्यात प्रथम मी ह्याच्यात टाकून घेते खोबरं, थोडीशी कोथिंबीर. मगाशी जे मी कैरी दाखवली होती तर त्याची ही किसल्यानंतर एवढी झाली आहे. जर तुमची कैरी तेवढ्या प्रमाणात आंबट नसेल तर तुम्ही इकडे काय करा, अर्धा लिंबाचा रस ह्याच्यात ऍड करा. जवळजवळ 1 मिनिट झाला आहे. ह्याला मी व्यवस्थित परतवून घेतलं. ह्याला जास्त परतवायचं नाही आहे. गॅसची फ्लेम ही बंद करते आणि मी नंतर दाखवते हे कसं दिसतंय ते.
चला तर मग आपली वाटली डाळ आंबट तिखटवाली अशी तयार झालेली आहे. नेहमीच्या वाटली डाळपेक्षा थोडीशी वेगळी आहे, पण तुम्ही नक्की ट्राय करून बघा. तुम्ही प्रत्येक हे बघत असाल, हे बघा कशी सुटसुटीत अशी झालेली आहे. नक्की ट्राय करा. धन्यवाद.